हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलानी किचन चॅनलमध्ये। आज आपण अगदी 5 मिनिटात बनणारा पौष्टिक आणि चवदार बनाना मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा मिल्कशेक लहान मुलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। चला तर त्यासाठी लागणारे इथे काही साहित्य आहे ते आपण बघून घेऊया। इथे मी 2 केळी घेतलेली आहे, थोडाच बनवायचा आहे म्हणून थोडी कमीच घेतलेली आहे। साखर आहे, 5 ते 6 बदाम आणि 5 ते 6 इथे काजू आहेत, एक विलायची आहे। विलायची फ्लेवरसाठीच वापरणार आहोत। चला तर बघू शकतात, पिकलेली केळी घ्यायची आहे। इथे जास्त ही थाळीची जी असते ना केळी ती घ्यायची नाहीये, एकदम पिकलेली आहे आणि गोड आहे। बघू शकतात, छिलक्यांवरती जरी डाग असले तरी आतून केळी जी आहे ती खूप चांगली आहे आणि एकदम गोड गावरान केळी आहे। याच्यावरचे जे छिलके आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि हे जे बनाना आहेत केळी त्याला कट करून घ्यायचं आहे, छोटे छोटे काप्याचे करायचे आहे। केळीचा मिल्कशेक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि चविष्ट असतो। हा झटपट तयार होणारा एक उत्तम दर्जात येणारा पेय आहे। चला तर इथे आपले काप तयार झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे केळीचे काप केलेले आहेत ते यामध्ये टाकून द्यायचे आहे। सध्या आता श्रावण महिना सुरू आहे, उपवासही आहे, तर त्या दिवशी आपल्याला भरपूर बायकांना फराळाचं बनवायचं जीवावर येतं, तर झटपट हा मिल्कशेक बनून तयार होतो। चला तर त्यामध्ये आता काजू बदाम ॲड करायचे आहे आणि थोडी आवडीप्रमाणे साखर ॲड करायची आहे। चला तर इथे आपल्याला आणखी परत 2 कप दूध ॲड करायचं आहे। थंड दूध घेतलेलं आहे मी। केळीमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे शरीरात लगेच एनर्जी मिळते। चवीप्रमाणे इथे आपल्याला थोडी विलायची घ्यायची आहे, याने फ्लेवर छान येतो। तुम्हाला विलायची टाकायची नसली तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात। आणखी परत थोडी केळी ॲड करूया। यात फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पोटाचे जे आरोग्य आहे ते छान राहते। आणि जर वजन वाढवायचे असेल तर नियमित केळीचा मिल्कशेक पिल्याने फायदेशीर ठरतो आणि वजन वाढण्यास मदत होते। चला तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे जो आपला बनाना मिल्कशेक आहे तो आता तयार आहे। त्यामध्ये काजू बदामचे जे तुकडे होते ते सुद्धा व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत। आणि आईस क्यूब घेतलेली आहे मी। ते मिल्कशेक आहे म्हटल्यावर तो थंडच छान लागणार आहे। आणि उपवास होता म्हणूनच मी हे मिल्कशेक तयार केलेलं होतं। सारखा साबुवडा खायचा किंवा साबुदाणा खायचा कंटाळा येतो, म्हणून झटपट बनणारा हा मिल्कशेक आहे। हा मिल्कशेक पिल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही। चला तर आईस क्यूबही टाकले गेलेले आहेत आणि थंडगार मिल्कशेक आता इथे आपला तयार आहे। झटपट बनून तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम आहे। चला तर झटपट बनणारा बनाना मिल्कशेक इथे तयार आहे आणि घट्टपणा सुद्धा तुम्ही बघू शकतात। एकदम कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे। आणि हा मिल्कशेक एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की बनवून बघा। येणाऱ्या उपवासाला तुम्ही खरंच ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की हा बनाना मिल्कशेक तुम्हाला कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोवर धन्यवाद।